इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. मुरुम वाहतुकीत गुंतलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या मालकांना सोडून देण्यासाठी प्रत्येकी 33,000 रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात तलाठ्यास ACB पथकाने शनिवारी 28 मार्च रोजी रंगेहात पकडले. लोकसेवक सुदर्शन जाधव असे आरोपी तलाठ्याचे नाव असून त्यास लाच रकमेतील 10,000 रुपये उर्वरित रक्कम म्हणून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. माढा पोलीस ठाण्यात या लाचखोर तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते. मोहोळ तालुक्यातील वाफळे सज्जाचे तलाठी सुदर्शन रमेश जाधव वय 30 यांनी वाफळे गावात तक्रारदार आणि इतर दोघांचे मुरुम वाहतुकीत गुंतलेले ट्रॅक्टर्स पकडले होते. मुरुम वाहतुकीत गुंतलेल्या त्या ट्रॅक्टर्सवर नियमानुसार कारवाई करण्याऐवजी ते सोडून देण्यासाठी तलाठी जाधव यांनी तक्रारदार आणि त्यांच्यासोबतच्या इतर 2 ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी 33,000 असे मिळून 99,000 रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी इतर 2 ट्रॅक्टर मालकांनी प्रत्येकी 33,000 असे 66,000 रुपये दिले. तक्रारदार यांच्याकडे 23,000 रुपये असल्याने त्यांनी तेवढीच रक्कम दिली. तक्रारदाराकडून उर्वरित 10,000 रुपये येणे बाकी असल्याने लोकसेवक तलाठी सुदर्शन जाधव यांनी शनिवारी 28 मार्च रोजी देण्याबाबत सांगितले. त्यावरून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचांसमक्ष पडताळणी व सापळा कारवाई केली असता आरोपी लोकसेवक सुदर्शन जाधव यांनी तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच स्वतःकरता आणि वरिष्ठांकरता स्वीकारताना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात सुदर्शन जाधव मुक्काम पोस्ट विठ्ठलवाडी तालुका माढा याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, संतोष नरोटे, अक्षय श्रीराम यांनी केली.